मगाशी म्हटलं तसं हे आमचं घर आहे, कुटुंब आहे, त्यामुळे काय आम्ही ऑलवेज इकडे असतो, सगळ्याच कार्यक्रमांना असतो. आणि यांनी प्रथमच ते आखरी कोळी महोत्सव भरवलेला आहे आणि खूप छान आयोजन आहे, चांगलं नियोजन आहे. आणि चंदू पाटील तर आम्हाला वडिलांसारखेच आहेत आणि अरविंद आणि निलेश पाटील हे दोघंही खूप प्रेमळ लोक आहेत आणि खूप म्हणून तर इतकी लोकं आलेली आहेत आज यांच्या दोघांच्या प्रेमांमुळे. आणि आम्ही आलेलो आहोत, आमचा अरुण कदम येणार आहे, पिळगावकर येणार, खूप लोक येतील अजूनही, कारण यांचं प्रेम खूप आहे आमच्यावर. त्यामुळे अशा प्रेमळ लोकांसाठी आलं पाहिजे. मी स्वतः कोळी आहे, त्यामुळे मला खूप अभिमान आहे असे कोळी महोत्सव भरवायला पाहिजेत. आणि आपली संस्कृती आहे, खाण्याची संस्कृती आहे किंवा इतर आपली जी संस्कृती आहे ती आपण जपली पाहिजे. आणि मराठी माणसाला खूप गरजेचं आहे सध्या आपली संस्कृती जपणं. त्यामुळे फार धार्मिक न होतं आपली संस्कृती जपणं हे खूप महत्त्वाचं आहे. थँक्यू. पार्ट 2चा हा शूटिंग करून आलेला आहे, माझं नंतर आहे, मार्चमध्ये आहे, त्यावेळी आम्ही असणारच आहोत. पण खूप अप्रूप वाटतं आणि नवरा माझा नवसाचा 2 येतो आहे आणि आम्ही सगळेच फार उत्सुक आहोत. आम्ही तेवढं काम नाही आहे आम्हाला, पण आम्ही आहोत त्या फिल्ममध्ये, त्याचा पार्ट आहोत सेकंडचा. खूप आनंद आहे आणि खूप चांगली फिल्म होणार आहे. आणि हा सीन करून आला आहे आणि त्यांनी इतकं मला सांगितलं, एवढी मजा आली याला सीन करताना, विजयला, सचिनजी यांच्याबरोबर सीन करताना. त्यामुळे हॅट्स ऑफ टू सचिनजी आणि नवरा माझ्या नवसाचा पूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा. आणि मला वाटतं पुन्हा एकदा सुपरहिट, पुन्हा एकदा त्याची DVD सगळ्यांच्या घरात पोहोचेल. मुळात कोळी महोत्सव भरवणं हे काय वेगळं आणि मोठं नाही आहे, पण कोण भरवतो हे खूप महत्त्वाचं आहे. त्याच्या मागे भावना काय, त्यामुळे माणसं कोण आहेत, म्हणजे आपोआप एक त्याची उबदार, ते प्रेम, ते वेगळेपण ते जाणवायला लागतं. ते चंदूदादा पाटील, त्याचं आम्हाला प्रेम मिळतं. आमचा लहान भाऊ अरविंद पाटील, निलेश पाटील हे आमचे भाऊ, यांचं एक वेगळं प्रेम मिळतं. त्यामुळे तो कोळी महोत्सव वेगळा वाटायला लागतो, घरातला वाटायला लागतो. आता आम्ही जातो, सगळे प्रेमाची माणसं आपल्याकडे. पण अरविंद पाटील आणि आमचे वडिलांच्या जागी असलेले चंदू पाटील यांच्यासाठी आमचं प्रेम वेगळं आहे, त्यांचं प्रेम आमच्यासाठी वेगळं आहे. आज इतकी वेळ झालं, आता सकाळी उठून वेगळी कामं आम्हाला आहेत, पण त्याची फिकीर आम्ही अरविंद पाटीलकडे आल्यानंतर आम्ही ते करत नाही. हे घरचं आहे, घरातले आहेत, घरातल्या माणसाच्या तिथे कारणं नसतात. अरे हे आहे, येऊ शकत नाही, मला जायचं आहे उद्या, काही नाही. आणि अरविंद पाटील आमच्या एवढे लाड पुरवतो, त्याने पुरवून घेतो. म्हणजे पहिलं वर्ष आहे, पुढे 10 वर्ष भरत राहिलं तर 10ही वर्ष आम्ही येऊ, त्याची आम्ही नक्की खातर देतो. तर अरविंद पाटील, चंदूदादा पाटील, निलेश पाटील हे जो कोळी महोत्सव भरला आहे त्यासाठी खूप 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 शुभेच्छा. एकतर ही जी जमात आहे कोळी नागरी, हे उत्साहप्रेमी, उत्सवप्रेमी. म्हणजे आज एवढीची गोष्ट घरात बारसा जरी असेल तरी असं वाटतं घरात लग्न आहे. असं आहे, त्याच्या मुलीच्या लग्नात आम्ही होतो, 2 दिवस तर आम्ही बाबा एवढी मजा केली, 2 दिवस. आणि रात्र नाही, दिवसभर. आणि 2 दिवस आम्ही इतके मनानं वाटलं असेल, मी कोणासाठी घरातले सोडून मी कोणासाठी एवढा वेळ काढला असं मला आठवत नाही आहे. त्या अरविंद पाटीलच्या मुलीसाठी आम्ही काढलो होतो म्हणजे कोणी उपकार नाही केले, वाटलं आम्हाला नाही. अरविंद पाटीलच्या मुलीचं लग्न आहे ना, 2 दिवस काढायचे. आम्ही कामधंदे सोडून जेवण, आणि मी इकडे बसलो होतो, पनवेलमध्ये होतो. आमच्या घरातलं लग्न आहे, आम्हाला तो आमच्या घरात कार्यक्रम असेल तो धावत येतो. त्यामुळे वेगळंच आहे. मी म्हटलं ना, कोळी महोत्सव सगळी सारखी, त्याच्या मागची लोकं कोण आहेत, त्यामुळे सगळं ते प्रेम आणि ते उत्साह आणि तो उबदारपणा सगळा मिळतो, तो बिकॉज ऑफ दॅट. म्हणून क्रेडिट ऑल गोष्ट चंदूदादा पाटील, अरविंद पाटील, दिनेश पाटील. नवरा माझा नवसाचा शूटिंग चालू आहे. मी नवरा माझा ऑलरेडी शूटिंग केलं आहे, मी आलो आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल, कारण कौटुंबिक विनोदी चित्रपट जे सचिनचे असायचे, यायचे, तसा हा चित्रपट येतोय. मी शूटिंग अख्खं केलं आहे, त्यामुळे मला कॉन्फिडंटली मी सांगू शकतो पुन्हा एकदा कौटुंबिक विनोदी चित्रपट येतोय, धुमाकूळ घालायला नवरा माझा नवसाचा 2. सर्वप्रथम तर चंदू बाबा म्हणजे आमचेच बाबा आहेत, तिथेही पॅटूल फॅमिली सर्व आमचीच आहे. आणि जसं की मी स्टेजवर बोलले, इथं मी गेस्ट म्हणून तर नाही आले. आगरी कोळी बोलल्यानंतर सर्व आमच्या घरातलेच आणि चंदू बाबा घरातलेच असल्यामुळे मी एक घरातून पाटील फॅमिलीतून इथं आलेली आहे. आणि क्राऊड बघून तर खूपच भारी वाटते. आणि पहिल्यांदाच इथे महोत्सव आहे असं वाटतच नाही आहे, खूप भारी वाटते. खूप छान रिस्पॉन्स आहे इथं, छान वाटतंय. अपकमिंग न्यू सॉन्ग येणार आहे, आई
एकविरेचंच येणार आहे. जसं की आत्ताच न्यू सॉन्ग आलेलं मुंबईची बाई, जे कोल्लीवर भरपूर आधारित होतं आणि त्याला इतका जास्त सपोर्ट आणि इतका जास्त प्रेम बघून खूप भारी वाटते. लहान लहान मुलं त्याच्यावर व्हिडिओज बनवतात, रील्स बनवतात आणि काहीच आठवड्यात आपला तो सॉन्ग 5 मिलियनपर्यंत गेलेला आहे. सो सर्वांना थँक्यू सो मच. प्रेक्षकांना फक्त एवढंच बोलेन, जसं की लॉकडाऊनपासून तुम्ही मला सपोर्ट करताय तसाच सपोर्ट अजूनही करताय आणि असंच कायम राहू द्या, याच्या पुढेही असाच राहू द्या, प्रचंड प्रतिसाद राहू द्या अशीच इच्छा आहे. खरं तर कोळी आगरी महोत्सव म्हटला तर आगरी लोकांचा आणि कोळी लोकांचा सण झाला आणि हेच आपल्या चंदूबाबा पाटील किंवा निलेशदादा पाटील, अरविंददादा पाटील हे ज्यांनी आयोजित केलं हे आमच्यासाठी मोठा सण झाला आणि ऐरोलीकरांची तर फुल मजा झाली. तर आम्ही खूप आनंदी आहोत आणि बाबांनी जो कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल तर लोकांना आनंद झाला, त्यापेक्षा प्रत्येक कलाकाराला सुद्धा आनंद झाला. आणि खरं तर आपल्या आगरी कोळी महोत्सवाला येवाचं कारण म्हणजे काय, तर आगरी कोळी लोकांची मच्छी खावायला भेटतं, मावरा बघायला भेटतं ना. खरं तर आगरी कोळी डान्स बघायला भेटतात, ते काही दुसरी तरी बघायला भेटत नाही, आवरच सांगेल. तर खूप सुंदर आयोजन आहे. मी मगाशी पण बोललो व्यासपीठावर आणि आत्ता पण सांगतोय, खूप सुंदर आयोजन आहे आणि पहिलंच आयोजन आहे, खूप सुंदर आहे आणि मला बोलवल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. आणि परफॉर्मन्स करायला पण मला खूप बरं वाटलं. यावर्षी एवढं झालं तर याच्या पुढे याचे डबल टिबल होईल तुमच्या आणि आमच्या कलाकारांना तुम्ही पोहोचवण्यासाठी जे मीडिया सर्व आलेत तुमच्या पण मनापासून आभार. असंच सर्वांना तुमच्या खरं तर सांगत होतं कलाकाराचा अर्धा भाग असते तुम्ही जेव्हा कलाकाराला न्यूजच्या माध्यमातून सांगितलं तेव्हा अजून पुढे लोकांपर्यंत पोहोचतोय. आणि माझा सॉन्ग मंदाबाई शिकले नव्हते का फेम तुम्ही बघितलं असालच, सर्वांना आवडला आणि लवकरच माझा एक ॲटम सॉन्ग येतं रिक्षावाल्यांनी मारली कट, तर तुम्ही नक्की बघा. आणि आगरी कोळी महोत्सव बोलल्यानंतर फुल भन्नाट मजा असतोय, कारण आगरी कोळी एवढी ताकद आहे तर काही तुम्ही सांगू शकत नाही. मच्छी खायला तर सर्वांनाच आवडतो. आगरी कोळ्यांची मच्छी म्हटल्यानंतर चवीनुसार असते, भाकरी विक्री असते. तर असं आयोजन चांगले झाले पाहिजे जसं चंदूदादा पाटील यांनी केलं आहे आणि असंच करत राहा हीच आई एकविरा चरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. गाणं सगळ्यांचं आहे, माझं एकट्याचं नाही की तुम्ही ते गाण्यावर भरपूर प्रेम दिलं आणि त्यात चंदूदादा पाटील, निलेश दादा यांनी सगळ्यांनी मला बोलवलं, त्यांचे मी खूप खूप आभार आहे आणि असंच बोलत राहा आणि जय एकविरा, जय मल्हार. खरं तर खूप सुंदर गोष्ट आहे माझ्यासाठी, कारण एक कलाकार म्हणून निलेश दादा असू दे, चंदूबाबा असू दे, त्यांनी नेहमीच आमचा कलेचा सन्मान ठेवलेला आहे. नेहमीच त्यांच्या घरात काही प्रोग्राम असला तरी आम्हाला आवर्जून त्यांचं बोलवणं असतं आणि आम्ही आवर्जून भेट देत असतो. आज आम्हाला आनंद झाला की एवढा मोठा महोत्सव त्यांनी आज इथं भरवला आहे आणि आम्हाला आमंत्रित केलं, आमचा यशोचित सन्मान केला आहे. मनाला खूप आनंद वाटतं आहे. असंच वर्षानुवर्ष हा कार्यक्रम होत राहू दे हीच आई एकविरा चरणी प्रार्थना. अपकमिंग सॉन्ग पोरी तुझा केस याचं एक व्हर्जन येतोय नवीन, नक्की बघा तुम्ही आणि गाण्याला भरभरून प्रेम द्या. ज्या गाण्याने मला खरी तर ओळख दिली 3 वर्ष आधी लॉकडाऊनच्या काळामध्ये ते गाणं आलं होतं आणि त्या गाण्याने मला घरोघरी पोचवलं. त्या गाण्याच्या मी 2 ओळी बोलतो तुमच्यासमोर. सरगा दादा सजलाई गोलू झैली करवली, चिंबोऱ्या दादा नाचतैरा वाकटी निघाली करवली, दारू पिऊन निवटा परलाई मंगले दारा गोबाय, शिंगाला नवरा झैलाई गो कोलबी नवरी झैली गोबाय. कोळी आगरी महोत्सव म्हणजे असं वाटलंच नाही की हा पहिला वर्ष आहे, एवढ्या जल्लोषात साजरा झाला आणि आम्हाला इथे इन्व्हाइट केल्याबद्दल खरंच दादांचं मनापासून धन्यवाद आणि आभार मानतो. ऐरोलीमध्ये आल्यावर म्हणजे काही सगळे आपलीच लोक आहेत, त्याचे मुलं नवीन असं काहीच नाही, म्हणजे सर्व आपली मंडळी आहे असंच वाटलं. आत्ताचं गाणं म्हणजे जरा युनिकच आहे. सध्या यंग जनरेशनमध्ये म्हणजे जी यंग जनरेशन म्हणजे लग्नाला जी तरसलेली आहेत पोरं त्यांच्यासाठी भेटत नाही लग्नाला पोर, म्हणजे यावेळी धमाकाच घेऊन येणार होता मी. म्हणजे समजू शकता ना तुम्ही कुठल्या टाईपचं गाणे आहे. खूप छान वाटलं आणि असं वाटलं पण नाही पहिलंच वर्ष आहे आणि मॅनेजमेंट वगैरे खूप छान आहे, खूप छान वाटलं आम्हाला. जेवण खूप भारी होतं. जाऊ तिथं खाऊ जेवण जेवण खरंच खूप छान होतं, मस्त बनवलेलं. पापलेट तर मम्मीचे हातचे ग्रीष्माच्या मम्मीने केलेले खूप छान होते. माझं 2 दिवसा अगोदरच नवीन सॉन्ग आलंय नवस म्हणून ठसका मराठीवर. सॉन्ग खूप छान झालंय आणि आय होप तुम्ही पण बघाल किंवा बघितलं असेल.
दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा.